बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखेले AB. माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, इंटिग्रेशनचा फर्स्ट पार्ट वी आर डन. इंटिग्रेशन इज लिटल बिग युनिट आणि त्यापैकी कन्सेप्च्युअल पार्ट, डेफिनेशन्स, कन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन, हाऊ इट इज रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण हे पाहिलं. त्यानंतर आपण एक्सरसाइज फर्स्ट सोडवली. इंटिग्रेशन मध्ये ऍडजस्टमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रायोरिटी आणि ज्या मेथड्स आहेत इंटिग्रेट करण्याच्या, तर 3 मेजर मेथड्स आर देअर. फर्स्ट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड इज बाय पार्ट्स. तर बेटा हे जे बाय पार्ट्स आहे, तर तो इंटिग्रेशनचा u इंटू व्ही dx वाला रूल आहे. ओके, हा गुणाकार वाला प्रोडक्ट रूल त्याला म्हणतात बाय पार्ट्स. आणि जो तिसरा मेजर पार्ट बेटा इज अ पार्शियल फ्रॅक्शन. त्यापैकी फर्स्ट मेजर पार्ट इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन वी आर गोइंग टू स्टार्ट नाउ. ठीक है. चलो, so here you can see we have already used this property, this rule of integration. इंटिग्रेशनच्या रूल्स मध्ये मी दिलं होतं. तर बेटा this corollary we have to prove. First one, if integration f of x dx is g of x plus c, तर integration f of ax plus b dx साठी we do 1 upon coefficient of x which is a into g of x plus b. ओके, समजा हे फंक्शन साइन आहे, तर साइनचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉस. प्लस कॉस नाही बोलायचं, मायनस कॉस. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे, हे वी आर गोइंग टू नाउ प्रूफ. ठीक आहे, त्याचा प्रूफ. तर बच्चा प्रूफ काय करायचं मला? इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स ला हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे. तर मी म्हणतो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन नाव दिलं एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स. ठीक आहे. त्याला प्रूव्ह करायचंय, त्याला मी फंक्शन लिहिलं. ठीक आहे, पर्टिक्युलर. बाळा आता मी काय करतो, हे जे एक्स प्लस बी आहे याला पुट करतो. पुट एक्स प्लस बी ला टी टाका. आणि माझी एक सवय आहे की जे सबस्टिट्यूट करतोय बेटा आपण, लक्ष द्या, पहिली गोष्ट तुमच्या मनात प्रश्न असेल, सबस्टिट्यूट का करायचं? आता हा प्रश्न विचारूच नकोस, पण सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर काय होतंय, फोकस ऑन दॅट, बिकॉज इट्स अ बेस्ट ऍडजस्टमेंट. ऑलमोस्ट 70-75% ठिकाणी तुला हा विचार करायचा आहे, इंटिग्रेशनचं किती डिफिकल्ट समजतो, सबस्टिट्यूट काय करता येईल, कारण इट इज द बेस्ट ऍडजस्टमेंट. सो बेटा हा प्रूफ बघितला, पुट ax प्लस बी इज इक्वल टू टी. तर बेटा आय एम डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू, बघा मी म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बेटा डिफरन्शिएट जर का मी केलं, तर आता बघा a इज अ कॉन्स्टंट टर्म गुणिले x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस b इज द कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह बेटा dt बाय dx. मग इथे कोण उरला फायनली? a. ओके, a इज dt बाय dx. माझं जे इंटिग्रेशन आहे, हिअर यू कॅन सी dx. सो अच्छा इथे उरलंय काय? a इज dt बाय dx. ओके, पण माझे संबंध मला dx रिप्लेस करायचं आहे. सो बेटा कॅन आय से that dx will be dt by a. है की ना, dx वर त्याला तो a खाली गेला, dx ची जागी थोडक्यात सबस्टिट्यूट करतोय मी. तर व्हेरिएबल x आहे, मी x मधून t मध्ये चाललोय, मी x मधून t मध्ये चाललोय. सो दॅट्स वाय मी dx ला रिप्लेस केलं dt by a. झालं. मग बेटा दिस I इज इक्वल टू इंटिग्रेशन f ऑफ ax प्लस b ला काय टाकलं बाळा? t. एफ ऑफ टी, आणि हा जो dx आहे, मग त्या dx ला काय रिप्लेस करतो मी? dt बाय a. dt बाय a. बेटा मला सांग, भागिलेचा a इज अ कॉन्स्टंट टर्म, आय कॅन टेक इट आउटसाइड द ब्रॅकेट. सो बच्चा 1 बाय a इंटिग्रेशन एफ ऑफ टी dt. चला, थँक यू व्हेरी मच बेटा, थँक यू व्हेरी मच. सो बच्चा 1 by a integration f of t dt. I can make change of variable. I can make change of variable. So 1 upon a integration f of x dx by doing change of variable. ठीक है. So finally, as
अच्छा, कुठे गेलो मी? ठीक आहे. तर बेटा लक्ष दे, हिअर यू कॅन सी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स dx इज जी ऑफ एक्स प्लस सी. इज दॅट ओके? मला सांग बेटा, 1/a into इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इज जी ऑफ एक्स ऍट द एंड यू राईट सी. ठीक आहे ना? आणि बेटा चेंज ऑफ व्हेरिएबल करून हे जे आन्सर येतं ना बेटा, मला टीच्या टर्म्स मध्ये द्यायचं. मी याला टीच्या टर्म्स मध्येच ठेवतो. बघ बेटा लक्ष दे, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स जर जी ऑफ एक्स प्लस सी आहे, तर एफ ऑफ टी डीटीचं उत्तर काय होईल बच्चा? इट विल बी जी ऑफ टी प्लस सी. आणि हा टी कोण आहे बेटा? ए एक्स प्लस बी. सो इट इज इक्वल टू 1/a इंटू जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी. दिस इज द प्रूफ. त्या प्रूफ मधनं तुम्हाला काय कळालं? प्रोसेस कळाली बेटा. रिक्वायर्ड पर्टिक्युलर ऍडजस्टमेंटला टी टाकायचं आणि खेळत खेळत एक्स मधून टी मध्ये जा, थिटा मध्ये जा, जे सबस्टिट्यूशन असेल, आणि सम मोकळं करते असं प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, स्क्रीनशॉट घे. सेकंड फॉर्म्युला, सेकंड करोलरी नाही, सेकंड करोलरी, सेकंड फॉर्म्युला, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ची पॉवर एन आणि एफ डॅश एक्स हा जोडीदार त्याला जर का असेल एखाद्या फंक्शनची पॉवर एन आहे बरं का, आणि त्याला गुणिले त्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्टेबल असेल, तर अशा केसमध्ये एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. यू कॅन सी एक्स ची पॉवर एन वाला फॉर्म्युला आहे. एक्स ची पॉवर बघ ना, इंटिग्रेशन एक्स ची पॉवर एन डीएक्स एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. हे त्याच टाईपचं आहे फंक्शन रेस टू एन, फक्त गुणिले डेरिव्हेटिव्ह ऍडजस्टेबल पाहिजे. आय रिपीट, त्या फंक्शनला त्याचा डेरिव्हेटिव्ह गुणिलेला ऍडजस्टेबल पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? चलो लेट्स प्रूव्ह इट. बेटा मला हे प्रूव्ह करायचंय. साइन राईट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ची पॉवर एन गुणिले एफ डॅश एक्स डीएक्स हे प्रूव्ह करायचं मला. आय विल डू वन थिंग, पुट हे जे समजा आतलं फंक्शन जसं मागाशी नाही का ए एक्स प्लस बी ला आपण पुट केला, तर मी काय करतो, हे आतलं हे जे फंक्शन एफ ऑफ एक्स बेटा मी याला टी पुट करतो. आणि माझी सवय आहे की मला याला डब्बा करायला आवडतो, कारण आपण वही डायरेक्ट दिवाळी दसऱ्याला उघडतो, तर ती उघडले आपल्याला काय ऍडजस्टमेंट केली हे कळायला पाहिजे. सो डब्बा करत चला. बेटा डिफरन्शिएट करशील तू, आता हे पुन्हा लिहिणार नाही मी. यू हॅव टू मेक हॅबिट ऑफ इट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बच्चा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण? एफ डॅश एक्स. आणि त्या टी चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बेटा? dt बाय dx. आता आणखी एक सवय सर्वांनी करून घ्यायची, तो भागिलेचा dx कायम इथं गुणिले लिहायचा. एफ डॅश एक्स dx इज dt. कारण dx असणार आहे आपल्याला. डन. बर, मग बाळा मला सांग, एफ डॅश एक्स dx हा कोण आहे? dt. ओके, सो माझं काम झालं. सो आय इज इक्वल टू, बघा इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ला काय टाकलंय बाळा? टी. सो आय कॅन राईट टी ची पॉवर एन, आणि हा एफ डॅश एक्स डीएक्स ला काय लिहू? dt. सो बघ माझं सम एक्स मधून टी मध्ये गेलं, एकदम सुखरूप गेलं. अरे गेलं का नाही? इज इक्वल टू, आता मला फॉर्म्युला माहिती आहे, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डीएक्स इज एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. आहे का नाही बेटा? तर मग टी रेस टू एन साठी काय लिहिणार मी? टी ची पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. झालं. आता फक्त टी ला रिप्लेस करा, जो टाकला होता टी होता एफ ऑफ एक्स. बच्चा एफ ऑफ एक्स ची पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. येस वी आर डन. या स्क्रीनशॉट. बेटा थर्ड वन, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. लॉगच्या पुढे काय आलाय? मॉड, बिकॉज लॉग डज नॉट एक्झिस्ट फॉर निगेटिव्ह नंबर्स. हे पाठ करा, प्रॅक्टिसने पाठ होणारच आहे, बट जरा फॉर्मॅट पाठ करा. एखादं फंक्शन डिनॉमिनेटरला आहे, आय रिपीट, एखादं फंक्शन डिनॉमिनेटरला आहे, अर्थात ते लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज वी कॅनॉट अप्लाय लॉग, कारण की इंटिग्रेशन 1/x इज लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ना 1/x. बरं, सो बेटा लक्ष द्या आता. ठीक आहे, मला याला प्रूव्ह करायचं. सो बेटा आय राईट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन, हे तुला कोणी प्रूफ विचारणार नाहीये, दिस इज जस्ट प्रॅक्टिस गोइंग ऑन.
हे आपल्याला कोणत्या एक्झामिनसाठी करायचं नाहीये, ही प्रॅक्टिस आहे न्यूमेरिकल सोडण्यासाठी. बर मग बेटा पुन्हा एकदा पुट एफ ऑफ एक्स ला काय टाकायचं बाळा, टी. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेशील तर फंक्शन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय बच्चा, एफ डॅश एक्स. पुढचा dt बाय dx, तो dx अलीकडे घ्यायचा, ही सवय आता लावायची. झालं. सो एफ डॅश एक्स dx ला dt टाकायचं. सो बेटा युअर सम विल बिकम आय इंटिग्रेशन एफ डॅश एक्स ला काय टाकलं बच्चा, टी. आहे की नाही, सॉरी 1/t खाली आहे ना. अरे एफ ऑफ एक्स ला टी टाकलं ना, एफ ऑफ एक्स खाली आहे, 1/t. आणि हा एफ डॅश एक्स dx कोण आहे बेटा, dt. झालं. चलो सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/t dt log t, कारण की तो 1/t हा log t चा डेरिव्हेटिव्ह ना बेटा. सो log t प्लस c. हु इज t? t इज एफ ऑफ एक्स. log ऑफ, पुढे मॉड असणं फार गरजेचं आहे. अँड वी आर डन विथ द प्रूफ. द्या स्क्रीनशॉट. बेटा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज कॉन्सन्ट्रेट. सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत. ही पण थोडीशी स्पेशल प्रॉपर्टी आहे बेटा. लक्ष, इट्स नॉट प्रॉपर्टी, इट्स ऍक्च्युअली अ फॉर्म्युला. ठीक आहे ना, करोलरी. आय एम गोइंग टू प्रूव्ह. बेटा ज्याला प्रूव्ह करायचं आहे मी म्हणतो आय इज माय इंटिग्रेशन विच इज एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स. असं इंटिग्रेशन असेल. कॉन्सन्ट्रेट ऑन द फॉर्म. कसा फॉर्म आहे हा, स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स बेटा आहे. कसा आहे बेटा फॉर्म, स्क्वेअर रूट. सो एफ डॅश एक्स तुम्ही प्रत्येक सम मध्ये पाहताय गुणिलेला ऍडजस्टेबल आहे. आय रिपीट, एफ डॅश एक्स प्रत्येक इंटिग्रेशन मध्ये गुणिलेला ऍडजस्टेबल आहे, प्रत्येक ठिकाणी वरती आहे, प्रत्येक टर्मला वरती आहे. जसं एफ ऑफ एक्स ची पॉवर एन असेल त्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा 1/f ऑफ एक्स वाला फॉर्मॅट होता, गुणिले एफ डॅश एक्स रेडी आहे. इथे बघ 1 स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स आहे, एफ डॅश एक्स मल्टिप्लायर आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा परत एकदा पुट करा कोणाला, बस तुझं जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनला टी टाका. तर काय होईल बेटा, एफ डॅश, हे बघ ना, एफ ऑफ एक्स रिलेटिव्ह एफ डॅश एक्स. इथे काय असतो, टी चा dt बाय dx, तो dx आपण अलीकडे लिहितो. आता ही सवय लावायची सर्वांनी. झालं. मग आय काय होईल रे बाळा, आय विल बिकम इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये फंक्शनला काय टाकलं रे बाळा, टी. एफ डॅश एक्स dx काय झाला, dt. आर यू अंडरस्टँडिंग? मग बेटा 1 अपॉन रूट टी dt कॅन बी रिटन ॲज 2 रूट टी प्लस सी. चल कुठून आलं, तर बाळा मला सांग डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स काय रे बच्चा, 1 अपॉन 2 रूट एक्स. आहे की नाही सगळ्यांना पाठ? मग बच्चा मला सांग डी ऑफ रूट एक्स ला काय लिहू, 1 अपॉन 2 रूट एक्स डीएक्स. तो भागिलेचा डीएक्स फक्त काय केला मी बच्चा, पलीकडे घेऊन गेलो. ठीक आहे, बर. मग मला सांग बेटा, इंटिग्रेटिंग ऑन द बोथ साइड्स करतो मी. बिंदास ही प्रोसेस करायची कोणत्याही फॉर्म्युल्यासाठी प्रॅक्टिस होईपर्यंत. बेटा इंटिग्रेटिंग केलं तर काय होईल, इंटिग्रेशन डी बरं का बेटा रूट एक्स विल बी इंटिग्रेशन 1 अपॉन 2 रूट एक्स डीएक्स. ऍग्री? मला सांग इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह गॉट कॅन्सल. इंटिग्रेशन आणि दिस छोटा डी गॉट कॅन्सल आउट. उरलं काय रे बेटा, रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन इंटिग्रेशन 1 upon 2 root x dx. Agree? Beta, 1 upon 2 is the constant term. Can I take outside integration? Yes, sir. So I can write 1/2 बाहेर आला आणि इंटिग्रेशन 1 upon root x dx. भागिलेचा 2 याला गुणिलेला घेऊ का? येस सर. आणि आता इथून पुढे लक्षात ठेव बाळा, इंटिग्रेशन 1 upon root x dx is 2 root x plus c. पाठ करा माझ्यासोबत. इंटिग्रेशन 1 upon root x dx is 2 root x plus c. Integration 1 upon root x dx is 2 root x plus c. Integration 1 upon root x dx is 2 root x plus c. Integration 1 upon root x dx is 2 root x plus c. Integration 1 upon root 2 dt is 2 root t plus c. Clear cut बेटा एकदम. So finally can I write
इट इज इक्वल टू रूट ऑफ टी कौन है रे बेटा, एफ ऑफ एक्स प्लस सी। स्क्रीनशॉट घ्या, वी आर डन विथ द प्रूफ। बेटा लक्ष दे, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर साइन आणि कॉस माहिती आहे, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आणि कॉसचं इंटिग्रेशन प्लस साइन, एवढं आपल्याला माहिती आहे। खाली उरले चौघ, ज्यांचे फॉर्म्युले आतापर्यंत आपण लिहिलेले होते, आठवा, चौघांचे नाही लिहिले, या टॅन कॉट सेक आणि कोसेक आता डिराईव्ह करायचे आणि मग आपल्याला ते पाठ करायचे बेटा, ठीक आहे। चलो, सो यातला फर्स्ट वन आय विल राईट इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, सो आय राईट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डीएक्स, ठीक आहे ना। इंटिग्रेशन साइन आणि डीएक्स आलंच पाहिजे, मध्ये तुमचं फंक्शन लिहा। सो बाळा आता टॅनला मी असं लिहू का, साइन एक्स अपॉन कॉस एक्स, यू विल से यस सर, व्हेरी परफेक्ट, ठीक आहे। आता बाल मित्रांनो सुनो, कोर्स इज सक्सेस वालो, आपल्याला जो डिनॉमिनेटर वाला कॉस एक्स आहे त्याच्याकडे जर मी पाहिलं तर मला दिसलं की कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन आहे जो न्यूमरेटरला आहे। कम ऑन, डिनॉमिनेटर वाली जी टर्म आहे बेटा इंटिग्रेशन मध्ये ना, मी एक की पॉइंट देतो तुला, चावी असते ना अशी, ओके, की पॉइंट, adjust denominator term in numerator, बरोबर का। मी चावी देतोय तुला, तर चावी मधला फर्स्ट पॉइंट हा आहे। सेकंड पॉइंट आहे बेटा adjust मी असं देतो डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर। बघ बेटा मी तुला दोन चाव्या दिल्या, अख्ख्या चॅप्टर मध्ये ना, समजा नाही का एखादं कपाट आपलं उघडायचं, सो ही चावी लाव नाही, ही चावी लाव, एक तर ऍडजस्ट खालची टर्म वरती, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट कर, नाही तर डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर तरी न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट कर, कारण की बाळा खालचा डिनॉमिनेटर सोडवायचं जरा थोडंसं डिफिकल्ट असतं। आर यू अंडरस्टँडिंग? समजा मी तुला बोललो की ए प्लस बी भागिले सी कर, तर तू लगेच मला म्हणशील हा सर ए बाय सी प्लस बी बाय सी, पण मी बोललो सी अपॉन ए प्लस बी कर, डिफिकल्ट। सो खालचा जो डिनॉमिनेटर आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह तरी वरती ऍडजस्ट करा, गेटिंग? हा, मला सांग बेटा, खाली कॉस आहे, हा जो खालची टर्म आहे डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे बच्चा, मायनस साइन, गेटिंग? इट कॅन बी ऍडजस्टेड। सो बेटा लक्ष दे, म्हणून मी पुट करतो कॉस एक्स इज इक्वल टू टी, हे असं पटापट पुढे खेळायचं आपल्याला, अलग लक्ष। आता स्टेप बाय स्टेप, कॉस एक्स ला टी टाकला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे बच्चा, मायनस साइन एक्स, आणि पुढचा डी बाय डी एक्स ची अलीकडे लिहायची सवय लावायची, डीएक्स इज इक्वल टू dt। आता माझ्या सम मध्ये बघ साइन एक्स डीएक्स आहे, सो बेटा साइन एक्स डीएक्स ला आय विल राईट मायनस dt। चला मग आता सम मध्ये टाकून द्या, आय इज इक्वल टू, बघा इंटिग्रेशन कॉस एक्स ला टाकले टी, सो बच्चा वन अपॉन, बघ ना 1 अपॉन टी, आणि साइन एक्स डीएक्स कोण आहे रे, मायनस dt, गेटिंग? ते मायनस साइन बाहेर घे, कॅन आय राईट इंटिग्रेशन 1 बाय टी dt। मग बाळा हे पुसतो आता, मग पुढे बघ आय इज इक्वल टू निगेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ 1 बाय टी dt इज लॉग टी, कारण की तो लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे, सो मायनस बेटा लॉग टी प्लस सी, सवय लावायची, लॉग शब्द लिहिला पुढे मॉड टाकायचा। मला हु इज माय टी इज कॉस एक्स, सो बच्चा मायनस ऑफ लॉग ऑफ cos x plus c, so you have to remember this is also one of the form of integral, हे बघ ना tan x dx, so integral tan x you can write minus log of cos x plus c, okay, हा एक फॉर्म झाला, इंटिग्रेशन tan x dx is minus log of cos x plus c, बघ हा एक फॉर्म झाला। पुढे मी अजून सिम्प्लिफाय करतो,
आय इज इक्वल टू, बरोबर का बेटा, आय इज इक्वल टू हे मायनस साईन लॉगरिथमचा रूल सगळ्यांना माहिती आहे, एन लॉग एम. आय कॅन राईट लॉग एम ची पॉवर एन. नाही का आलं, लॉग ऑफ, हे बघ ना बच्चा, हा जो कॉस एक्स आहे मी -1 वरती घेऊन गेलो. मला सांग बाळा, कॅन आय मेक वन थिंग, कॅन आय राईट एन लॉग एम इज लॉग ऑफ एम रेस टू एन. मग -1 लॉग एम, कॅन आय राईट लॉग ऑफ एम ची पॉवर -1 अकॉर्डिंग टू दिस रूल. तो -1 कुठे गेला, डोक्यावर गेला. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? ठीक आहे. मग बेटा मला सांग, लॉग ऑफ, आता बघ ना कॉस एक्स ची पॉवर -1 झाली म्हणजेच 1 कॉस एक्स ना बेटा. बेटा व्हॉट इज 1 कॉस एक्स? इट इज लॉग ऑफ, अरे बोलो सेक एक्स. अरे प्लस सी राहिला ना, क्लिअर आहे. तो बच्चा अजून एक फॉर्म्युला, इंटिग्रेशन tan x dx पाठ करायचं आहे. इंटिग्रेशन tan x dx, दिस इज मोस्ट फेमस फॉर्म which is log of sec x plus c. अरे जोर से बोलो, इंटीग्रेशन tan x dx is log of sec x plus c. इंटीग्रेशन tan x dx is log of sec x plus c. स्क्रीनशॉट लिया जाए. झालं बरं. आता हे कोणाचं झालं, इंटिग्रेशन ऑफ tan x dx. बेटा नेक्स्ट वन इज, हा tan चा विषय झाला. नाव आय एम इंटरेस्टेड इन द cot x. ठीक आहे. सो दुसरा आकडा टाकू आणि आता लेट्स डिराइव इट फॉर cot x. सेम प्रोसिजर and it's very easy for cot. So sin cos, आता हे tan चं पण आलंय. लेट्स गो फॉर cot. So बच्चा इंटिग्रेशन cot x dx. बाळा मला सांग, हा जो cot आहे त्याला मी असं लिहू का, cos x अपॉन sin x dx. बेनिफिट ऑफ सबस्टिट्यूशन फील करा. ओके, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. बेटा पुट डिनॉमिनेटर वाली जी टर्म आहे तिला टी टाक बरं. डिनॉमिनेटर वाली जी टर्म आहे साइन एक्स, तिला टी टाक. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येणार आहो, व्हेरी इझी. सो बच्चा कॉस एक्स डीएक्स विल बी डीटी. सो डीएक्स कुठून आला, अरे टी चा जो डेरिव्हेटिव्ह आहे डीटी बाय डीएक्स. प्रत्येक वेळी आपण सबस्टिट्यूशन टी करणार, टीचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डीएक्स. तो डीएक्स अलीकडे लिहायची सवय लावा. सो आय इज इक्वल टू, बघ आता कॉस एक्स डीएक्स डीटी झाला 1 बघ ना साइन एक्स ला काय टाकलंय टी, आणि हा कॉस एक्स डीएक्स बघ ना डीटी. इंटिग्रेशन 1/t dt इज लॉग ऑफ, पुढे मोड आलंच पाहिजे, प्लस सी झालं. सो जो टी आहे बच्चा इज लॉग एक्स. इट इज लॉग, बघ ना टी काय रे, साइन एक्स. सो लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. सो बेटा प्लीज रिमेंबर, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स इज लॉग ऑफ, पुढे मोड टाकायचा, साइन एक्स प्लस सी. आय रिपीट, इंटिग्रेशन कॉट एक्स डीएक्स इज लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या आणि पाठ करायचं आहे. इंटिग्रेशन tan x dx इज लॉग ऑफ sec x प्लस सी. इंटिग्रेशन cot x dx इज लॉग ऑफ sin x प्लस सी. हे पाठ करायचं बेटा आपल्याला. डन बेटा. नेक्स्ट वन इज sec and cosec. त्यापैकी थर्ड वन इज sec x. 2 मार्काला sec cosec एक्झामला प्रूफ सुद्धा येऊ शकतो. आय इज इक्वल टू, मी इथे एक स्पेशल ऍडजस्टमेंट करतो. मी यांना दे आर लिटल इम्पॉर्टंट बेटा. कशामुळे, तर यांच्या प्रूफ साठी ना एक छोटीशी ऍडजस्टमेंट करावी लागते बेटा. कशी बघ, हा जो सेक एक्स आहे, सेक एक्स आहे, मी कंसात काय केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्स ने गुणलं. मग मला सांग बेटा, डिनॉमिनेटरला सुद्धा मला काय करावं लागेल, सेक एक्स प्लस टॅन एक्स ची ऍडजस्टमेंट केली. सर का केली, यू विल अंडरस्टँड शॉर्टली. तर बेटा इंटिग्रेशन वर ब्रॅकेट सोडव, सेक इंटू सेक, सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक इंटू टॅन, sec x tan x अपॉन sec x प्लस tan x dx. ओके. आणि बाळा आता ज्या करोडीज आपण मगाशी शिकलो होतो त्या वापरायला धन सुरुवात करायची. आता कशी बघ, खाली मला sec अधिक tan, मी तुम्हाला चावी दिली. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का, लेट्स चेक. बच्चा sec x चा डेरिव्हेटिव्ह काय रे, sec x tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय रे, sec स्क्वेअर x. आहे का नाही. हवं तर मी एक स्टेप तुझ्यासाठी अशी लिहितो, हे बघ कसं लिहू, sec x tan x लिहितो.
sec x tan x अधिक sec स्क्वेअर x चालेल का नाही, आणि अपॉन sec x प्लस tan x, ठीक आहे ना, आणि हा dx. तर बेटा आता लक्ष दे, आपण करोलरी शिकलो, मी ती लिहितो करोलरी. आपण ही करोलरी शिकलो का रे बघ बेटा, इंटिग्रेशन f डॅश x अपॉन f ऑफ x dx. हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मला सांगतो की एखादं फंक्शन डिनॉमिनेटरला आहे f ऑफ x, एखादं फंक्शन डिनॉमिनेटरला आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर का न्यूमरेटरला असेल तर आय कॅन राईट लॉग ऑफ मॉड ऑफ दॅट फंक्शन. ही करोलरी नंबर आय थिंक थर्ड वी हॅव लर्न. याचा वापर करा. हे जर का संपूर्ण फंक्शन आहे बच्चा, टिक 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 टिक, कोणतं f ऑफ x, तर ह्या फंक्शनचा वर डेरिव्हेटिव्ह आहे का? येस सर. सेकचा सेक एक्स टॅन एक्स प्लस टॅनचा सेक स्क्वेअर एक्स. येस सर. ह्या फंक्शनचा टुक 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 f dash x is ready. So I can say this function is of the form integration of f dash x upon f of x. ज्याचं उत्तर मी लिहू शकतो बेटा, ज्याचं उत्तर मी लिहू शकतो काय, लॉग ऑफ मॉड टाका फंक्शन विच मीन्स सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. So I have received the formula for integration of sec x. Screenshot. अच्छा, पुढे मी कंटिन्यू करतो. So that I can write integration according to this property यूज केलं आणि इंटिग्रेशन ऑफ sec x dx पार्ट करायचं बेटा लॉग ऑफ sec x प्लस tan x प्लस c. काय पार्ट करायचंय, इंटिग्रेशन sec x dx इज लॉग ऑफ sec x प्लस tan x प्लस c. आर यू अंडरस्टँडिंग? पुढे मी अजून एक याचा फॉर्म घेतो आणि याला सिम्प्लिफाय करतो. सो बच्चा मी कसं सिम्प्लिफाय करतो बघ, लॉग ऑफ सेकला मी लिहितो 1 बाय कॉस प्लस टॅनला मी लिहितो साइन बाय कॉस, आणि हा पुढे प्लस सी हॅज. सिम्प्लिफाय करतोय फक्त सिम्प्लिफाय. तुम्हाला आठवत असेल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण ऑलरेडी केलेलं आहे. दिस इज इक्वल लॉग ऑफ डिनॉमिनेटर बघ, इकडं पण कॉस तिकडं पण कॉस, बेस सेम आहे, मी घेऊ का कॉस एक्स. ओके ठीक आहे. वरती बघ बेटा 1 प्लस साइन एक्स आणि हा बघ हा प्लस सी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. मी ह्या साईडला ऍडजस्टमेंट करतो. मग बेटा जे फॉर्म्युले मी वापरणार आहे ते फॉर्म्युले हाफ अँगल वाले. जरा हाफ अँगलला रिवाइज करा जेव्हा मी तुम्हाला मल्टिपल अँगल शिकवलो होतो, ट्रिगोनोमेट्री, जादुई ट्रिक्स. सो बच्चा मल्टिपल अँगल्सला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करून आपण सगळं केलं होतं. हा जो 1 आहे मी त्या 1 ला लिहू शकतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, राईट. सो बेटा लक्ष दे, इंटिग्रेशन सेक एक्स डीएक्स ला आय कॅन राईट लॉग ऑफ तो जो 1 आहे 1 ला लिहू शकतो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, हाफ अँगलच्या टर्म्स मध्ये लिहितो. सो बेटा आय विल राईट कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, हा 1 ला काय लिहिलं, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2, आणि हा जो प्लस साइन एक्स आहे त्याला हाफ अँगलच्या टर्म्स मध्ये लिहितो 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 अपॉन हा जो कॉस एक्स आहे त्याचा हाफ अँगल कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म आहे, त्यातला पहिला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हाफ अँगल्स मध्ये काय लिहिलं बेटा, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. हे फॉर्म्युले पार्ट नसतात आणि म्हणून सगळेजण म्हणतात इंटिग्रेशन इज डिफिकल्ट. इंटिग्रेशन इज अ व्हेरी इझी चॅप्टर. पुढे बस सिम्प्लिफाय करायचं याला, इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये कॅन आय राईट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आहे का नाही, विच मीन्स ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कॅन आय राईट ए प्लस बी into a minus b. Done.
आणि हा प्लस सी. तर बेटा स्क्वेअर मधला एक जण गेला आणि cos x प्लस साइन बाय 2 खालची अख्खी टर्म गेली. उरलं काय cos x प्लस साइन x cos x बाय 2 प्लस sin x बाय 2 भागिले cos x बाय 2 मायनस sin x बाय 2 डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos x by 2. हे तर आपण फिजिक्सच्या बँकिंग ऑफ रोड्स मध्ये केलं होतं, आठवतंय का अशा टाईपच्या फॉर्म मध्ये. सो बेटा कॅन आय राईट इट इज इक्वल टू लॉग ऑफ, बघा आता cos x by 2 अपॉन cos x by 2 विल बी 1 प्लस sin x by 2 भागिले cos x by 2 इज tan x by 2 अपॉन cos x by 2 अपॉन cos x by 2 1 वजा sin by cos x tan, आणि हा पुढे प्लस सी. स्क्रीनशॉट घे. चला आता अजून एक पुढची स्टँडर्ड ऍडजस्टमेंट बेटा कोणती, 1 प्लस टॅन आणि 1 मायनस टॅन. आता स्मार्ट बनायचे तुम्हाला, 1 प्लस टॅन आणि 1 मायनस टॅन अशी ऍडजस्टमेंट आली रे आली. काय करायचं बेटा, तो जो 1 आहे त्याचा वापर करायचा व्हॅल्यू ऑफ टॅन पाय बाय 4. ओके, तो बेटा लक्ष दे. आय कॅन राईट फर्दर इज इक्वल टू लॉग ऑफ, हा जो 1 आहे मी 1 ला लिहितो बेटा टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 मायनस हा जो टॅन एक्स बाय 2 आहे याला जोडीदार टॅन पाय बाय 4 घेतो, कारण की टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे. आणि हा पुढे प्लस सी. बच्चा काय वापरलं मी, एक जो आहे ना एक, तर मला माहिती आहे की टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे, मी त्याच्यासोबत इक्वेट केला. झालं. So now I will drop the denominator is equal to log of tan A plus tan B upon 1 minus tan A tan B. आला का नाही फॉर्म. So I can write tan A plus B. So pi by 4 plus x by 2, which was another form, which was the another form of integration sec x dx. So बाळा इंटिग्रेशन sec x dx साठी हाऊ मेनी फॉर्म्युले आर वी हॅव्हिंग, 2 फॉर्म्युले. एक म्हणजे हा आणि दुसरा म्हणजे लॉग ऑफ sec x प्लस tan x प्लस c. समजतंय. स्क्रीनशॉट घ्या. आता हे पाठ झाले पाहिजे. सो बच्चा फोर्थ वन नाउ, इंटिग्रेशन ऑफ cosec x dx. ओके, चला इंटिग्रेशन ऑफ cosec x dx साठी वन्स अगेन वी हॅव अ ऍडजस्टमेंट. काय करतो बघ मी, इंटिग्रेशन हा जो cosec x आहे त्याला गुणिले करतोय cosec x मायनस cot x अपॉन बेटा cosec x मायनस cot x dx. काय केलं मी, cosec मायनस cot ह्या टर्मने गुणिले पण केलं भागिले पण केलं, रिऍडजस्टेड, which is equal to integration of cosec into cosec is cosec square x वजा cosec into cot is cosec x into cot x upon cosec x minus cot x dx. ब्रॅकेट सोडवले, cosec x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x cot x आहे आणि मायनस cot x चा प्लस cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x आहे ना, तो मायनस cot चा प्लस cosec square x. नाही का, ती निगेटिव्ह वाली टर्म आली का लिहू का, मायनस cosec x इंटू cot x वजा नाही प्लस cosec square x अपॉन cosec x minus cot x. Getting? So beta, if you observe clearly, हे बघ cosec x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x cot x, आधी तर मायनस cot x, मला cot x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे मायनस cosec square x, so मायनस cot x चा प्लस cosec square x. Getting? So बच्चा you can see if this is your f of x, that upper function is your f dash x.
So integration f dash x upon f of x, Calabri number 3, log of mod of, अरे this term अरे सोनो बच्चा, so log of mod of denominator which is cosec x minus cot x plus c. हे तुमचं एक आन्सर झालं बेटा, हे तुमचं एक आन्सर झालं. इंटिग्रेशन cosec x चं बोलो, log of cosec minus cot. What is integration cosec? शेवटचं log of cosec minus cot, log of cosec minus cot. हे एक आन्सर झालं, स्क्रीनशॉट घ्या. याला फर्दर इट कॅन बी सिम्प्लिफाईड, जसं आपण सेक वाल्यासाठी केलं होतं. याला काय सिम्प्लिफाय करू, लॉग ऑफ, तो जो कोसेक आहे आय कॅन राईट कोसेक ॲज 1 अपॉन साइन एक्स मायनस कॉट ॲज कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि हा प्लस सी. ठीक आहे ना. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. पुढे अजून खेळायचं आपल्याला, त्याचा अजून एक फॉर्म डिराईव्ह करायचा. कसं करणार आता, यू कॅन सी की डिनॉमिनेटरला बेस सेम आहे, सो आय कॅन टेक बेस कॉमन and write subtraction in the numerator जशी आहे तशी, which is log of mod मध्ये खाली बघ sin sin बेस सेम आहे, numerator I can write 1 minus cos x, okay, plus c equal to log of 1 minus cos theta 2 sin square theta by 2, so 2 sin square x by 2 upon sin x का हाफ एंगल ली बेटा 2 sin x by 2 cos of x by 2 plus c. sin x by 2 उडाला, वरचा स्क्वेअर मध्ये जाऊन गेला, हा 2 गेला, हा 2 गेला, सो इट इज log of काय आलं रे बेटा, वरती sin x by 2 खाली tan x by 2, सॉरी cos x by 2, sin by cos काय झालं रे, tan x by 2 plus c. डन. So we have received two different forms. So पाठ करताना आपण कोणते कोणते फॉर्म बेटा, फॉर इंटिग्रेशन cosec x dx we are going to learn two forms. एक हा आलेला log of tan x by 2 आणि दुसरा log of cosec x minus cot x plus c. चला क्या स्क्रीनशॉट. सो बेटा एक्सरसाइज 3.2a फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट सब क्वेश्चन, मी प्रत्येक समला i इज इक्वल टू लिहून इंटिग्रेशन आणि dx मानतोय. बेटा लक्ष दे, फॉर्मॅट काय, लॉग ऑफ एक्स ची पॉवर इन अपॉन एक्स. आता नीट लक्ष दे, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे का नाही बेटा, म्हणून मी लॉग एक्स ला टी पुट करतो, पुट लॉग एक्स ला टी. डन. मग बेटा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे, 1 बाय एक्स dx इक्वल टू dt. टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx, तो dx इकडे द्यायची सवय लावा. सो माझ्या सम मध्ये यू कॅन सी इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स dx काय झाला dt. बघ ना 1 बाय एक्स dx dt, लॉग एक्स ला काय टाकलं बच्चा, t ची पॉवर n, 1 बाय एक्स dt झाला dt. हे बघ ना 1 बाय एक्स dx झाला dt. आता इंटिग्रेशन t ची पॉवर n मला माहिती आहे, t ची पॉवर n plus 1 upon n plus 1 plus c. So beta, who is my t? It is log x. So final answer can I write? Log x, that term ची power n plus 1 upon n plus 1 plus c. So this was the first sub question. Done. Second is integral. I will write I is equal to. हे तुम्ही नोटबुक मध्ये पहिल्या स्टेपला करायला पाहिजे, राईट. इंटिग्रेशन sin inverse x power 3 by 2 upon under root 1 minus x square dx. काय करणार बेटा मी, sin inverse x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus x square आहे, स्टँडर्ड. So I'll write put sin inverse x ला t डब्बा कर for our understanding. sin inverse x square minus equal to sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय बच्चा, 1 upon under root 1 minus x square
dx इज dt. आणि माझ्या सम मध्ये 1/√1 - x2 dx रेडी आहे. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन इनवर्स ला टाकला बच्चा t च्या डोक्यावर बघ 3/2 आणि 1/√1 dx का झाला रे dt. फर्दर इफ आय सिम्प्लिफाय तर काय होईल t ची पॉवर 3/2 + 1 अपॉन 3/2 + 1. पुढे मी असं लिहू का t ची पॉवर 3 आणि 2 5 5/2 अपॉन 5/2. डिनॉमिनेटला 5/2 खालचं 2 वरती आहे. So can I write 2/5? Who is my t? T is sin inverse x. So बेटा sin inverse x च्या डोक्यावर 5/2 प्लस c लिहायचं राहिलं. प्रत्येक ठिकाणी लिहिलंच पाहिजे. घ्या स्क्रीनशॉट. बघा हे जे तिसरं सम आहे इथे बघ न्यूमरेटरला 1 + x आहे, खाली x × sin of x + log x dx आहे. तू म्हणशील सर आपण एक काम करूया का साईनला टाकू. बेटा साईन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, तर कॉस नाही आहे ना इथे वरती, पण खाली x + log x ला टाकलं तर जमेल ना. x चा डेरिव्हेटिव्ह 1 + log x 1/x. अरे काल का हे बघ पुट प्रॅक्टिसने जमतं. पुट x + log x या टर्मला काय टाकूया t. मला सांग x चा डेरिव्हेटिव्ह 1 log x चा काय रे बच्चा 1/x. झालं. याला कपडे घाल आणि dx = dt. झालं बेटा 1 × x बघ ना क्रॉस मल्टिप्लिकेशन x + 1 अपॉन x dx इज dt. बघ माझं जे फंक्शन आहे तिथं 1 + x अपॉन x म्हणजे याला काय असतो ना 1 + x अपॉन x dx ला काय त्याच्यात टाकू शकतो बाळा मी dt. 1 + x भागिले x dx इज dt. कळलं बच्चा सम कसं सिम्प्लिफाय झालं. सो आय कॅन राईट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन sin t dt. 1 + x अपॉन x dx ही टर्म रिप्लेस झाली dt ने. खाली काय उरलं 1 भागिले साइन ऑफ ही टर्म काय t. डन. याला मी असं लिहू का बच्चा इंटिग्रेशन ऑफ 1/sin म्हणजे cosec t dt. What is integration of cosec t? We have seen two forms, log of tan x/2 किंवा log of cosec -1. तो tan वाला मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स मध्ये लागू पडेल. सध्या काय वापरायचं नॉर्मल वापरा. लॉगच्या नंतर मॉड टाकायला विसरायचं नाही. log of cosec t minus cot t plus c. तरी काय काय ते fc तसं काही करू नका. सम x मध्ये असेल तर x, सम t मध्ये असेल t. तरी पण काही जण t ला टाकायला विसरतील. शेवटी टाकायला विसरू नका. t कोण ऍक्च्युअली x + log x. सिम्प्लिफाय झाल्यानंतर त्याला रिप्लेस करायला विसरायचं नाही. log of cosec t कोण आहे बच्चा x + log x. log of cosec x + log x वजा cot x + log x plus c. घ्या स्क्रीनशॉट. बेटा लक्ष दे हे इंटिग्रेशन बघून पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये आले असो सर हे कसं करायचं. फंक्शन्स बघ कोण कोणासाठी खालच्या डेरिव्हेटिव्ह वरती मोकळी झाली पाहिजे टर्म फक्त. आता बघ ना खाली हे स्क्वेअर रूट आहे. सगळ्यात अगोदर स्क्वेअर रूटला गायब करत चला. स्क्वेअर रूट डोक्याला त्रास देईल. बरं दुसरी गोष्ट आहे इथे टॅन इथे एक्स sec² भागिले स्क्वेअर रूट मध्ये टॅन किंवा x². बेटा टॅन फंक्शन सेक फंक्शन तर मला रिलेशनशिप कळालं. सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी sec² 1 + tan² θ किंवा डेरिव्हेटिव्ह बाबतीत म्हणशील तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec²x. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec²x तुम्हाला कळालं. टॅन ऑफ x² टाकलं तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec(x²). लॉजिक टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² हे लॉजिक आहे. सो बच्चा पुट टॅन ऑफ कोणता अँगल आहे बेटा त्याचा क्यूब इट्स ओके, पण टॅन ऑफ x². बेटा लक्ष दे टॅन ऑफ x² ला t टाक. बाळा मला सांग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय रे sec². टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय sec². फंक्शन कोण आहे रे x² गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय रे बच्चा 2x.
आणि या सगळ्यांचं dx इक्वल टू टी अरे कळतंय का? नाही का टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर कोण फंक्शन एक्स तसंच द्या गुणिले एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x कंपोजिट कन्सेप्ट ऑफ कंपोजिट आणि टीचा डेरिव्हेटिव्ह बाय dx dx आपण आली केली. माझ्या सम मध्ये बघ सेक्स स्क्वेअर एक्स पण आहे फक्त मला 2 नकोय मग 2 तिकडच्या साईड जाऊ दे. मॅथ लिहू केला एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx हा दोन पलीकडे जाऊ दे ना dt बाय 2 झालं. आता माझं सम काय होईल बेटा I इज इक्वल टू इंटिग्रेशन बघा आता एक्स सेक्स स्क्वेअर dx एक्स सेक्स स्क्वेअर dx ला काय लिहू dt बाय 2 1 अपॉन स्क्वेअर रूट आता बघ बरं का टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ला टी टाकले इथे त्याचं कोण आहे क्यूब आहे ना अरे बच्चा आहे सॉल्व आणि बाकीची उरलेली टर्म आली dt बाय 2 इज दिस ओके विथ यू. याच्यात पण बेटा तो भागिलेचा 1/2 आहे तर मी त्याला बाहेर घेतो ना 1/2 इंटिग्रेशन 1 भागिले स्क्वेअर रूट ऑफ टी क्यूब आहे मी त्याला 1 भागिले टी ची पॉवर आणि लक्ष दे इंडेक्स अपॉन रूट नाही का बेटा जेव्हा पण एखादी टर्म आहे त्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे काहीतरी इंडेक्स असते क्यूब काहीच नसेल 1 असते आणि रूट त्याला बाहेर कसं काढायचं बाळा ए ची पॉवर इंडेक्स अपॉन ते रूट आहे स्क्वेअर रूट क्यूब रूट तिसरं पाचवं काय रूट असेल ते असेल तर मला सांगितले अजून ती आहे बाहेर काढ इंडेक्स अपॉन इंडेक्स किती आहे 3 रूट किती आहे स्क्वेअर रूट तर त्याला काय लिहू 3/2 क्लिअर आहे बेटा चलो आता 1/2 त्याला अगोदर खालून वर घ्या रिस्पेक्ट द्या त्याला तरच मी एक्स ची पॉवर n वाला फॉर्म्युला लावू शकतो ना म्हणून त्याला खालून वर घेतला पॉवर निगेटिव्ह बेटा 1/2 इंटू टी ची पॉवर -3/2 प्लस 1 भागिले -3/2 प्लस 1 प्लस 6 इज इक्वल टू 1/2 इंटू टी ची पॉवर -3 प्लस 2 -1 आणि भागिले 2 सो -1/2 भागिले -1/2 प्लस 6 इक्वल टू खालचा 2 वरती येईल म्हणजे कॅन्सल आउट होईल निगेटिव्ह साईन आहे मायनस टी कोण आहे बेटा टी टर्म आहे टॅन ऑफ एक्स स्क्वेअर पण एक काम करू -1 अपॉन टी ची पॉवर असली खाली घेऊन पॉझिटिव्ह अरे काल का नाही राहू वरती निगेटिव्ह खाली घेऊन पॉझिटिव्ह केलं मग त्याला अजून एक्स्ट्रा पॉवर नसते का -1 अपॉन टी ची पॉवर 1/2 म्हणजे टीचा स्क्वेअर रूट आहे डन आणि मग याला असली का फायनली -1 अपॉन रूट मध्ये टी कोण आहे बच्चा टॅन ऑफ एक्स स्क्वेअर आणि हा ऍट द एंड प्लस डन विथ द आन्सर या स्क्रीनशॉट मला सांग पुढच्या सम मध्ये एक्झाम मध्ये एक वेळा आलेले आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये ओके 2च मार्क असतात ई ची पॉवर 3x विचार इतकं गरीब फंक्शन आहे की त्याचा डेरिव्हेटिव्ह पण तोच इंटिग्रेशन पण तेच असतं ओके सो त्याचा प्रॉपर युज करा कसं करणार बेटा ही जी टर्म आहे हा प्लस 1 नको तू म्हणजे सर नुसत्या ई ची पॉवर 3x चा टी टाक नाही मग पुन्हा 1 मध्ये गडबड होईल सो काय कर संपूर्ण फंक्शन चालतं a1 चा डेरिव्हेटिव्ह तसा पण 0च येणार आहे राईट सो पुट e ची पॉवर 3x आणि हा प्लस 1 या संपूर्ण फंक्शनला बघा टी टाक डेरिव्हेटिव्ह घे e ची पॉवर 3x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर 3x गुणिले 3x चा डेरिव्हेटिव्ह बच्चा 3 अरे कारण की गुणिले x चा 1 अधिक 1 चा 0 इज dt बाय dx असले झालं आणि x इकडे जायचा सो याला काय असतो का 3 इंटू e ची पॉवर 3x dx dt तर माझ्या सममध्ये e ची पॉवर 3x dx एवढंच सो e ची पॉवर 3x dx हा 3 खाली जाऊ दे ना dt बाय 3 झालं I इज इक्वल टू मग बेटा इंटिग्रेशन 1 भागिले e ची पॉवर 3x प्लस 1 ला काय टाकले t येस सर आणि हा e ची पॉवर 3x dx इज dt बाय 3 तो जो 3 आहे डिनॉमिनेटर खाली घे म्हणजे 1/3 बाहेर आला इंटिग्रेशन
1 by t dt. Standard formula for log x and log x are dt 1 by x. So integration 1 by t dt is log t. So 1 by 3 can I write log च्या पुढे mod आलाच पाहिजे, सवय लावा. झालं. आणि टी कोण आहे माझा e ची पॉवर 3x plus 1. फायनल आन्सर इज 1 by 3 log of e ची पॉवर 3x plus 1 plus 3. That's screenshot. बेटा ह्या सम मध्ये इफ यू कॅन सी वरती x स्क्वेअर प्लस 2 खाली x स्क्वेअर प्लस 1 a ची पॉवर x प्लस tan इनवर्स x. तर बेटा तू म्हणशील सर a ची पॉवर x प्लस tan इनवर्स x अख्खी टाकली तर a ची पॉवर x a ची पॉवर x अपॉन log आहे. तर इथे लॉग तर काही नाहीये, म्हणजे मला संपूर्ण टर्म न घेता x प्लस tan इनवर्स x घ्यावं लागेल. लॉजिक काय आलं? सो बघ पुट x प्लस tan इनवर्स x ला काय टाकतो मी t. आता मग बरोबर कसं जादू बाय जादू मेथड होते. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. क्रॉस मल्टीप्लाय कर 1 into 1 plus x square, it is 1 plus x square plus 1 भागिले 1 plus x square. तो dx अलीकडे घ्या. झालं. 1 अधिक 1 काय झालं बेटा 2. सो कॅन आय राईट x square plus 2 काय केलं 1 plus 1 2 अपॉन 1 plus x square ऐवजी x square plus 1 लिहितो कारण मला वर तसं पाहिजे. आणि बच्चा dx dt x square plus 2 भागिले x square plus 1 dx ही टर्म झाली dt. मग राहिलेच काय माझ्या सम मध्ये i इज इक्वल टू बघ बेटा इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 2 भागिले x स्क्वेअर प्लस 1 dx झालं dt. a च्या डॉक्टर t दॅट्स इट. a च्या डॉक्टर t dt. a ची पॉवर x a रेशो x अपॉन log a. a ची पॉवर t a ची पॉवर t अपॉन log a प्लस c. t ला रिप्लेस करायचं विसरू नको. हु इज माय t x प्लस tan इनवर्स x. सो बच्चा a ची पॉवर x प्लस tan इनवर्स x अपॉन log of a plus c. Yes, short. बेटा लक्ष दे e ची पॉवर x log of sin e ची पॉवर x अपॉन tan e ची पॉवर x. त्या फंक्शन मध्ये ना पुट नेमकं कोणाला करायचं e ची पॉवरला तर टाकून डायरेक्ट जमणार नाही कारण e ची पॉवर x टाकशील तर बाकीचं काय करायचं. तू म्हणजे सर साइन ऑफ e ची पॉवर x टाकू तर साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos तोही नाहीये. तू म्हणजे सर tan ऑफ e ची पॉवर x टाकू तर tanचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x तोही नाहीये. तर एकच ऑप्शन उरला की लॉग ऑफ हे फंक्शन टाकून दे. समजतंय. अरे तुम्ही फक्त रॅन्डम ट्राय करत चला. ट्राय केल्याशिवाय जमणार नाही. पुट लॉग ऑफ साइन e ची पॉवर x ला काय टाकू बच्चा t. आता मला सांग लॉग ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन e ची पॉवर x गुणिले साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो बच्चा कॉस ऑफ e ची पॉवर x आणि e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह नाही कळलं सर नाही कळलं. लॉग ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय फंक्शन गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कोण आहे साइन e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह कॉस e ची पॉवर x पुन्हा गुणिले डेरिव्हेटिव्ह फंक्शन e ची पॉवर x डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर x इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह बच्चा dt बाय dx. सम मध्ये कोण पाहिजे मला बघ ना e ची पॉवर x बरं का. अच्छा लॉग ऑफ याला तर आपण टी पुट केला ओके सर भागिले टॅन. अच्छा माझा बेटा लक्ष द्या मला पाहिजे टॅन कॉस भागिले साइन. मी तुला स्टेप बाय स्टेप करतो. मी याला कॉस भागिले साइन कॉट e ची पॉवर x e ची पॉवर x येतो झालं dx इक्वल टू dt. आय रिपीट हा dx इथं घेतला e ची पॉवर x आली की लिहिलं कॉस भागिले साइनला कॉट लिहिलं बस. अजून कॉट आहे याला मी 1 बाय टॅन लिहू शकतो का नाही. येस सर. कॉटला काय लिहू शकतो 1 बाय टॅन e ची पॉवर x. आर यू गेटिंग dx इक्वल टू dt. बघ ना माझ्या सम मध्ये e ची पॉवर x अपॉन टॅन e ची पॉवर x dx त्याला मी dt टाकू शकतो. झालं माझं काम. I इज इक्वल टू e ची पॉवर x अपॉन टॅन दिस मध्ये x dt. सो ही टर्म इज t. सो इंटिग्रेशन t dt विषय संपला. सगळं मॉडिफाईड सिम्प्लिफाय झालं ते. डन.
what is integration t? It is t ची power 1 plus 1 upon 1 plus 1 plus c. So t square upon 2 plus c. So beta, who is my t? Log of sin e ची power x. So can I write 1/2 log of, ओके, mod टाकला नाही टाकला आता त्यांनी नाव दिलं आपण टाकू. ओके बेटा या टर्मचा स्क्वेअर आहे, गडबड नाही करायच्या, गडबड नाही करायची. साईनचा स्क्वेअर लिहिशील याचा तसं नाही. अख्खा टी कोण आहे? लॉग ऑफ साइन इज फॉर एक्स. सगळ्यात टर्मला कपडे घाला मग स्क्वेअर कर, कारण की तो टीचा स्क्वेअर आहे. बेटा दिस इज ऑल्सो अ लिटल स्पेशल सम. e ची पॉवर 2x plus 1 upon e ची पॉवर 2x minus 1. बेटा व्हॉट विल हॅपन? समजा मी e ची पॉवर 2x minus 1 याला जर का टी पुट केलं, व्हॉट विल हॅपन? e ची पॉवर 2x e ची पॉवर 2x into 2 म्हणजे 2 times e ची पॉवर 2x, राईट? पण मग त्याने अडचण काय झाली? वरचा प्लस 1 जो आहे तो ऍडजस्ट होत नाहीये. सो मी काय लॉजिक डेव्हलप करतो बघ, लक्ष दे. मी डिव्हाइड करतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय e ची पॉवर x. मग काय होईल बरं बेटा? i इज इक्वल टू इंटिग्रेशन e ची पॉवर 2x भागिले e ची पॉवर x प्लस 1 अपॉन e ची पॉवर x. साधारण न्यूमरेटर e ची पॉवर 2x अपॉन e ची पॉवर x मायनस 1 अपॉन e ची पॉवर x. प्रत्येक टर्मला e ची पॉवर x ने डिवाइड केलं. मग काय होईल बरं सिम्प्लिफाईड फॉर्म? e ची पॉवर 2x भागिले e ची पॉवर x, 2x मधून 1 x गेला, e ची पॉवर x प्लस 1 अपॉन e ची पॉवर x आहे, मी याला असू का e ची पॉवर मायनस x अपॉन e ची पॉवर ना 2x मधून 1 x गेला x वजा e ची पॉवर x वर आल्यावर मायनस x dx. डन. ओके बेटा मला सांग, आता मात्र ज्या पद्धतीच्या टर्म्स आहेत त्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का रे? येस. बघ ना, e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर x मायनस, मी तुझ्यासाठी असं करतो पुट, तिची खालची टर्म आहे ना बेटा, तिला टी करतो. पुढे जाऊन हे डायरेक्ट समजायला पाहिजे, परंतु तुझ्यासाठी स्टेप बाय स्टेप करतो. बच्चा मी याला टी पुट केला, e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर x, हे बघ हे मायनस साइन, e ची पॉवर मायनस x चा डेरिव्हेटिव्ह तोच e ची पॉवर मायनस x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस x इज मायनस 1 इज dt by dx. बच्चा समजलं तुला? मग आता मला सांग, e ची पॉवर x मायनस ऑफ मायनस प्लस e ची पॉवर मायनस x. ओके, त्याला ब्रॅकेट, तो खालचा dx इकडे आणतो आणि दिस इज dt. उचला आणि आपल्या सम मध्ये टाका. सो i इज इक्वल टू इंटिग्रेशन e ची पॉवर x प्लस e ची पॉवर मायनस x dx काय टाकलं dt आणि खाली काय राहिलं t. 1 by t dt. आन्सर इज log of t plus c. mod टाकेल साइजने आणि log of who is my t? Who is my t? e ची पॉवर x मायनस e ची पॉवर मायनस x प्लस c. आर यू अंडरस्टँडिंग? प्रॅक्टिसने सगळं जमतं. इथे डायरेक्टली जमायला पाहिजे होतं, वेळ वाचला असता, बट नो इश्यू. सबस्टिट्यूशनने सिस्टमॅटिकली वी हॅव सॉल्व्ड. बेटा नेक्स्ट सम इज साइन ची पॉवर 4x कॉस ची पॉवर 3x गुणाकार आहे. जेव्हा जेव्हा साइन आणि कॉसचा गुणाकार आहे तेव्हा तेव्हा एकदम सिंपल लॉजिक आहे बेटा. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन असतो. फक्त अरेंजमेंट अशी करायची, तर समजा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, तर साइन एक्सला मी जर का टी पुट करतोय तर कॉस एक्स सुट्टा यायला पाहिजे. म्हणून मी काय करतो, आय इज इक्वल टू या समला बघ साइनची पॉवर 4x तसंच ठेवतो. कॉस क्यूला मी असं लिहू का, कॉस स्क्वेअर एक्स गुणिले कॉस एक्स डीएक्स. बरं का, आता अडचण अशी आहे, साइन एक्स ला टी टाकला तर कॉस एक्स डीएक्स रिड्यूस झाला. पण याचं काय करायचं? फर्स्ट फंडामेंटल कॉस स्क्वेअर एक्स ला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहितो मी. बेटा लॉजिक डेव्हलप कर फक्त. हे बघ, साइन ची पॉवर 4x कॉस स्क्वेअर एक्स ला बच्चा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि ऍज इट इज पुढे कॉस एक्स डीएक्स. आता पुट करतो मी साइन एक्स ला टी, तर बेटा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डीएक्स इज dt, नो अलीकडे घेतला. चला मग आता पुट करा आपल्या सम मध्ये. सो आय इज इक्वल टू बेटा इंटिग्रेशन टी ची पॉवर 4, बघ ना साइन एक्स टी आहे, टी ची पॉवर 4 कंसात 1 मायनस साइन एक्स टी आहे, सो टी चा स्क्वेअर
आणि बाहेर cos x dx काय बच्चा dt which is equal to integration ब्रॅकेट सोडवा t ची पॉवर 4 गुणिले t ची पॉवर 4 वजा t ची पॉवर 4 गुणिले t ची पॉवर 2 काय रे बेटा t ची पॉवर 4 मग 6 झाली I is equal to t ची पॉवर 4 चं इंटिग्रेशन काय बेटा आता डायरेक्ट कर ना याचं वजा याचं t ची पॉवर 4 चं काय होईल t ची पॉवर 4 प्लस 1 म्हणजे 5/5 वजा t ची पॉवर 6 तर काय होईल t ची पॉवर 7/7 x raised to n is x raised to n plus 1 upon n plus 1 वाला फॉर्म्युला t कोण आहे बेटा टाकून दे sin x सो sin x ची पॉवर 5 भागिले 5 वजा sin x ची पॉवर 7 भागिले 7 प्लस c we are done with the answer